आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर नाशिकमध्ये आदिवासी आक्रमक झालेले आहेत। उलगुलान मोर्चा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणला आणि त्यानंतर आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकला होता। गेल्या 48 दिवसांपासून सुरू असलेलं बिऱ्हाड आंदोलन नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर सुरू राहणार आहे। आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले, पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची बाहेरून होणारी शिक्षक भरती तातडीने रद्द करावी आणि रोजंदारीवरील शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। 48 दिवसानंतर अक्षरशः आयुक्त महोदयांची आमची भेट इथे खाली झालेली आहे। आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, ते शासनापर्यंत भावना पोहोचवणार आहेत असं त्यांनी सांगितले। आमचे लोकप्रतिनिधी सकल आदिवासी समाज इथे होते, त्यामुळे आम्ही आमच्या समाजावरती समाधानी आहोत, परंतु आयुक्त महोदयांवरती अद्याप आम्ही समाधानी नाहीत। आमचा जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा मोर्चा कोणत्याही प्रकारे कोणत्याही दडपाखाली मागे घेणार नाही। तर आपण बघतोय आदिवासी संघटनांचा उलगुलान मोर्चा आयुक्त कार्यालयावर धडकला आणि यावेळेस त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन देखील दिलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।